सूर्य देवास यम आणि यमुना अशी दोन अपत्ये आहेत. लहानपणापासून बहीण भावांचं एकमेकांवर अतिशय प्रेम आहे. पण जसं वय वाढतं तशा त्यांच्या जबाबदाऱ्या वाढतात. यमुना लग्न करून सासरी जाते आणि यम देखील कामात गुंतून जातो. यमुना आपल्या भावाला वारंवार घरी बोलवीत असते, पण यमाला ते जमत नसतं. पण एक दिवस यम वेळ काढून बहिणीच्या घरी जातो आणि भावाच्या स्वागतासाठी दिवे लावते, पणत्या लावते, रांगोळी काढते, मिष्टान्न भोजन त्याला खाऊ घालते. संध्याकाळी त्याला टिळा लावून औक्षण करते. हे प्रसन्न होऊन यम तिला म्हणतो की वरदान माग. आणि बहीणसुद्धा वरदान असं मागते की या दिवशी जे बहीण भाऊ एकत्र येतील, प्रेमाने आनंदाने राहतील, त्यांना ऐश्वर्य सुखसंपन्नता मिळू दे, त्यांचं आयुष्य वाढू दे. भाऊ देखील हा वर देतो. तेव्हापासूनच कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ देखील ओवाळणी घालतो, अशी ही प्रथा पडलेली आहे. म्हणून या दिवशी बहीण भाऊ भाऊबीज साजरी करतात, अशी ही भाऊबीजेची कथा आहे.